प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनवून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत, त्यांचे अपहरण होणार नाहीत, ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत, त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही, त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे. येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना. हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे
छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळ्यात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत. माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील. ते देवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील. येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा राहणार नाही. प्रवेशद्वारापासून
बेडरूम पर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन. प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत, त्यांचे अपहरण होणार नाहीत, ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत, त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही, त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे. येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना. हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो.
माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत. माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील. ते देवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील. येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर
पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा वाहणार नाही. प्रवेशद्वारापासून बेडरूम पर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन. प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत, त्यांचे अपहरण होणार नाहीत, ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत, त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही, त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे. येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना.
हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळ्यात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत. माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील. ते दैवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील.
येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा राहणार नाही. प्रवेशद्वारापासून बेडरूम पर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन. प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत. त्यांचे अपहरण होणार नाहीत. ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत. त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही. त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे. येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता
तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना. हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळ्यात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत. माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भविष्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील.
ते देवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील. येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा राहणार नाही. प्रवेशद्वारापासून बेडरूम पर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन. प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत. त्यांचे अपहरण होणार नाहीत. ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत. त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही. त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे. येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो
की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना. हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळ्यात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत.
माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भवितव्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील. ते देवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील. येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा राहणार नाही. प्रवेशद्वारापासून बेडरूम पर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन. प्रियजनांनो, प्रार्थना सुरू करण्यापूर्वी आपण येशूच्या रक्ताचे अलौकिक सामर्थ्य समजून घेतले पाहिजे. येशूच्या रक्ताच्या आवरणाखाली प्रार्थना करणे हा केवळ एक विधी नाही, तर ती प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. दररोज दिवस आणि रात्र आपल्या कुटुंबासह येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागणे अत्यंत आवश्यक आहे. येशूचे रक्त हे आपल्या सर्वात मोठे आध्यात्मिक संरक्षण आहे. ते आपल्या शत्रूच्या कारस्थानापासून संरक्षण देते, प्रत्येक बंधनातून पूर्ण मुक्त करते आणि आपले हृदय व घर दैवी आनंद आणि शांतीने भरून टाकते. आज आपण प्रार्थना करत असताना असा विश्वास ठेवा की हे रक्त तुमच्या घरासाठी आशीर्वाद आणत आहे. घरासाठी संरक्षणाची प्रार्थना. हे पित्या, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मी माझ्या घराला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. मी प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खोली आणि प्रत्येक कोपरा येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या घराभोवती संरक्षणाचे कुंपण बनून राहो. कोणतीही करणी बाधा, जादूटोणा, पाळत ठेवणारा दुष्ट आत्मा, वाईट नजर किंवा सैतानी शक्ती माझ्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मी येशूच्या रक्ताद्वारे घोषित करतो की माझे घर अभेद्य आहे. येशूच्या रक्तामुळे माझे घर शांतीचे ठिकाण आहे. येशूच्या रक्तामुळे माझ्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर देवदूतांचा पहारा आहे. प्रभू, जो कोणी दुष्ट आत्मा माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल त्याला येशूच्या रक्ताने रोखले जावे. माझ्या घराच्या विरोधात असलेले प्रत्येक सैतानी हेतू येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने उधळून लावला जाओ. कुटुंबासाठी संरक्षणाची प्रार्थना. माझ्या कुटुंबाविरुद्ध उच्चारलेला प्रत्येक शाप येशूच्या रक्तामुळे परत फिरू दे. प्रभू, मी आता माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक एक करून येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. मी माझ्या मुलांना येशूच्या रक्ताने झाकून घेतो. ते कोणत्याही अपघाताचे बळी ठरणार नाहीत. त्यांचे अपहरण होणार नाहीत. ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत. त्यांना अकाली मृत्यू स्पर्श करणार नाही. त्यांच्या विरुद्ध कोणतीही वाईट बातमी येणार नाही. मी माझ्या जोडीदाराला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. संभ्रमाचा, फाटाफुटीचा किंवा गैरसमजाचा कोणताही आत्मा या कुटुंबाला विखुरणार नाही. येशूचे रक्त आमची एकता, प्रेम आणि शांती टिकवून ठेवेल. मी स्वतःला येशूच्या रक्ताने झाकून घेतो. माझ्यावर सोडलेला कोणताही दुष्ट बाण यशस्वी होणार नाही. माझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. येशूचे रक्त मला शत्रूसाठी अदृश्य बनवते. येशूच्या रक्ताने माझे घर सुरक्षित आहे. येशूच्या रक्ताने माझे कुटुंब सुरक्षित आहे.
येशूच्या रक्तामुळे कोणतेही संकट माझ्या जवळ येणार नाही. प्रभूच्या प्रियजनांनो, ही प्रार्थना पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की कमेंट्समध्ये लिहा, येशूचे रक्त माझे घर आणि कुटुंब सुरक्षित ठेवते. जेव्हा तुम्ही घोषणा करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास जागृत करता. घरासाठी मुक्तीची प्रार्थना. हे पित्या, मी माझ्या घराच्या पायावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. माझ्या घराच्या पायाखाली गाडलेल्या प्रत्येक शाप, करार किंवा अंधाराचे छुपे कृत्य मी येशूच्या रक्ताने रद्द करतो. प्रभू, ज्या जमिनीवर माझे घर बांधलेले आहे तिथे जर कधीही कोणताही दुष्ट बळी दिला गेला असेल तर त्याची पकड मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. त्या बळीचे सामर्थ्य नष्ट होऊ दे. या जमिनीवर नेमलेले प्रत्येक सैतानी आत्मा येशूच्या रक्ताने हाकलून दिला जाओ. मी माझ्या घराचे छप्पर, जमिनीखालचा भाग आणि घराचे संपूर्ण वातावरण येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. दरवाजापासून बेडरूम पर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बैठकीच्या खोलीपर्यंत प्रत्येक इंच जागा येशूच्या रक्ताने चिन्हांकित आहे. येथे कोणतेही आजार किंवा दुष्ट सपने नियंत्रण करणार नाहीत. मी घोषित करतो की माझे घर प्रकाश, शांती आणि आनंदाचे निवासस्थान आहे. कुटुंबासाठी युद्धाची प्रार्थना. हे पित्या, मी आता माझ्या कुटुंबाकडे वळतो. जाणून बुजून किंवा न कळत आलेल्या कोणत्याही पिढ्यानपिढ्याचा शाप मी येशूच्या रक्ताने तोडून टाकतो. अपयश, गरिबी, अकाली मृत्यू किंवा वैवाहिक कलहाचे सर्व दुष्ट आत्मे येशूच्या रक्ताने मुळासकट उपटून नष्ट केले जाओ. मी माझ्या मुलांच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. त्याची मन या युगाच्या दुष्ट विचारांनी दूषित होणार नाहीत. ते व्यसन किंवा बंडखोरीच्या जाळ्यात अडकणार नाहीत. येशूचे रक्त आमची आर्थिक स्थिती, करिअर आणि व्यवसायाचे रक्षण करते. मी घोषित करतो की शत्रू माझ्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. अंधाराची कोणतीही शक्ती ही रक्ताची रेषा ओलांडू शकत नाही. रात्रीच्या हल्ल्यांविरुद्ध प्रार्थना. देवाच्या मुलांनो, आपण झोपतो तेव्हा अनेक युद्ध होतात. म्हणूनच रात्री असुरक्षित झोपू नका. हे पित्या, मी रात्रीच्या वेळेला येशूच्या रक्ताने सुरक्षित करतो. रात्री उडणारा कोणताही बाण आम्हाला स्पर्श करणार नाही. मृत्यूचा, भीतीचा किंवा छळाचा कोणताही आत्मा आमच्या झोपेत व्यत्यय आणणार नाही. प्रभू, मी आमच्या स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमची स्वप्ने शांतीची आणि प्रकटीकरणाची असतील. रात्री त्रास देणाऱ्या प्रत्येक सैतानी शक्तीला मी येशूच्या रक्ताने बांधतो. जादू, टोणा आणि दुष्ट शक्तीविरुद्ध प्रार्थना. प्रभू, तुझे वचन सांगते, तुझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही शस्त्र टिकणार नाही. त्या वचनाच्या अधिकारात मी घोषित करतो की माझ्या घराच्या दिशेने आलेले प्रत्येक जादू टोणाचे शस्त्र नष्ट झाले आहे. माझ्या कुटुंबाविरुद्ध रचलेला प्रत्येक मंत्र, तंत्र येशूच्या रक्ताने रद्द झाला आहे. पाळत ठेवणारा प्रत्येक दुष्ट आत्मा येशूच्या रक्ताने आंधळा आणि भस्म हो. माझी मुले शत्रूसाठी बळी ठरणार नाहीत. आमचे भविष्य सुरक्षित आहे. आर्थिक तरतूद आणि आशीर्वादासाठी प्रार्थना. प्रभू, तू आमचा यहोवा यीरे आहेस. मी माझ्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. गरिबीचा प्रत्येक शाप आणि अडथळा मी तोडून टाकतो. आमच्यासाठी आशीर्वादाची द्वारे उघडली जावोत. आम्ही उसने घेणारे नव्हे
तर देणारे बनू. आम्ही प्रगती करू आणि आम्हाला लज्जित व्हावे लागणार नाही. आमचे कोठार आणि व्यवसायावर तुझे आशीर्वाद असोत. माझी मुले तुझ्या आशीर्वादात चालतील. त्यांचे भवितव्य कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये यशस्वी होतील. ते देवी निवडीनुसार विवाह करतील आणि देवाचे बळ धरून चालतील. येशूच्या नावात आणि रक्ताच्या सामर्थ्याने मी घोषणा करतो की माझे घर पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे. या खोल्यांमध्ये कोणताही दुष्ट आत्मा राहणार नाही. प्रवेशद्वारापासून बेडरूमपर्यंत फक्त शांतीचे राज्य असेल. आमेन.